धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्या वादामध्ये आता करुणा मुंडे यांनी उडी घेतलेली आहे। अर्थात बीडच्या ओबीसी एल्गार महामेळाव्यामधून धनंजय मुंडेंनी जरांगेंवर टीका केली होती आणि त्याला करुणा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादात आता करुणा मुंडेंनी उडी घेतली आहे। धनंजय मुंडेंनी काल बीडच्या मेळाव्यातून जरांगेंना टार्गेट केलं होतं, त्यावर करुणा मुंडेंनी पलटवार केलाय। मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबाला म्हणतो पाडितोच। अरे 1,42,000 मतांनी आलो पाडितो 1,42,000 मतांनी मी निवडून आलेलो आहे। सगळ्यांना माहिती आहे कसं निवडून आलेला आहे। पूर्ण चोरी करून धनंजय मुंडे मत चोर आहे, मतदाता चोर आहे। मेलेले लोकांचे मतदान केलेले आहे, माझ्याकडे सगळे पुरावे आहे। गुंड गँग लोकांना बूथ कॅप्चरिंग करून असे मतदान करून 1,42,000 मतांनी तू निवडून आलेला आहे। कुणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं? अंगावर आला तो शिंगावर घ्या, तो घ्या मला शिंगावर। जरी खरा तू एक मर्द आहे धनंजय मुंडे, तो मला शिंगावर घ्या। दसऱ्याचा मेळावा संपला रे, संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा। ह्याला GR तरी कळत असेल नीट? मी एक बोलते तुला, शपथपत्र करते का धनंजय मुंडे? आणि तू कसं शपथपत्र मध्ये 2014 मध्ये 19 मध्ये काहीही लिहिलेला नाहीये, मुला मुलीचं नाव नाही लिहिला, माझं नाव नाही लिहिलेलं आहे। आणि आता 2024 मध्ये तू मुलगा मुलगीचं नाव टाकतोय आणि आईचं नाव गायब। दरम्यान 4 दिवसांपूर्वी करुणा मुंडे आपल्याला भेटून गेल्याचा दावा जरांगेंनी केलाय। तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माया ते लागू नको। आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, त्यांनी सांगितलं लागण ते हे माझ्याजवळ। जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो, आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोरासमोर खेटल। पण असं खोटं नाही करत। तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा। मी पण गेली होती की जरांगे भाऊ, धनंजय मुंडे आज जे माझ्यासोबत करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला न्याय द्या आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत। त्यांनी मला एकच समजावून सांगितलं की ताई तुमचं जीवन अनमोल आहे आणि त्याचं तुम्ही सुरक्षण करा अगोदर। बीड मधल्या मेळाव्यात मुंडेंनी जरांगेंवर चष्म्यावरून टीका केली होती, त्यालाही जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं। आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे। तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा। पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही। तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मी काय बघितले सगळ्यांनी, तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे, असेच हातर घेऊ रक्तानी, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे त्या रक्ताने भरलेला। बीडमधल्या ओबीसी मेळाव्यामधून छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना बळ दिलं। गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा भुजबळांनी केली। तुम्ही गोपीनाथ मुंडेंचे वारसदार आहात असं भुजबळ धनंजय मुंडेंना म्हणाले। यावर पंकजा मुंडेंनी भुजबळांचं भाषण अजून ऐकलेलं नाही असं म्हटलंय, तर दुसरीकडे जरांगेंनी भुजबळांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। हो, आता मला पाहायला वेळ मिळाला नाही ते सगळे भाषण, आता मी पाहीन जरा वेळ मिळाल्यावर, कारण मी कर्डिले साहेब आपले शिवाजीराव कर्डिले आमदार आमचे अचानक ते वारले आणि इतके जिव्हाळ्याचे संबंध होते, तर मी त्यांच्या परिवाराबरोबर होते, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते। पण आता हे होणारच आहे, तर मला वाटतं भुजबळ साहेबांनी पूर्वी असे मेळावे केले होते आणि त्यांची बाजू त्या मेळाव्यातनं त्यांनी मांडली असावी। ते अलिबाबाने काय केलं, येवल्याच्या डावं टाकतो, ते षड्यंत्रकारी विषारी डावं टाकतो, तो भ्रष्टाचारानं बरबडलेला आहे। ती जेलवाऱ्या करून आलाय, जो चांगला वारसा आहे गोपीनाथ मुंडे साहेबाचा
ते रक्तानं हात भरलेलेच हातात द्यायचं असेल त्याला. तर जी.आर. कडून विखेंनी विखार लावला अशी टीका भुजबळांनी केली. यावर कायद्याच्या चौकटीमध्ये निर्णय झाला असून भुजबळांना समजावून सांगणार असं उत्तर विखेंनी दिलं. तर विखे पाटलांच्या निर्णयाला सरकारची मान्यता असल्याचं महाजन यांनी म्हटलंय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जी.आर.वरून सरकारमधल्या 2 मंत्र्यांमध्ये जुंपली आहे. मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात असताना विखेंनी जी.आर. काढल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. त्यावेळेस सीएम कुठे होते? सीएम नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्र पण शब्द काढून टाकला. सीएम ना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. पहिल्या दिवसापासून आम्हाला प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी. त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय. त्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. ती काही विखे पाटील साहेबांची एकट्याची भूमिका नाही आहे. त्याची समिती होती, त्या समितीचा तो अधिकार आहे आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय केलेला आहे. त्यामुळे एकट्या माणसाला कुणाला टार्गेट करणं काही योग्य नाही. आता ओबीसी समिती आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं सांगा. या ठिकाणी विखे पाटील साहेब आमच्या समितीचे अध्यक्ष, मी त्या समितीमध्ये आहे मराठा आरक्षणाच्या. त्यामुळे तो सार्वजनिक निर्णय आहे. तो काही एकट्या कुठल्या माणसाचा किंवा अध्यक्षांचा निर्णय त्या ठिकाणी नाही. सरकार म्हणूनही तो निर्णय घेतला गेलेला आहे, कारण सरकारने त्याला शेवटी मान्यता दिलेली आहे. हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढून विखेंनी विखार पसरवला अशी टीकाही भुजबळांनी बीडच्या सभेत केली. याला जरांगेंसह ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला, ते जे काही तुमचं हे आहे ना, जी.आर. काढला. बाकीकडे तर एवढे मेखे असतात, त्यांना एवढी मेखे ह्या निवडणुकीत त्यांनी विरोधच केलेला त्यांना विखे साहेबांना. हा काय म्हणणं आहे तो? झालं वाकडं तो आहे काही उगा गप्पा ठोके देत घेणं देणं. शेवटी राज्याच्या मंत्रिमंडळातले ते एक मंत्री आहे. मुख्यमंत्री काय सगळ्याच विषयात स्वतः बघू शकत नाही, म्हणून अशा समित्या बनवलेल्या असतात आणि या समितीचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतात. आता ते काम ते करतात म्हणून जर विखारी असेल तर तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता, हा माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे. तर मंत्री छगन भुजबळांनी बीडच्या सभेमध्ये टार्गेट केल्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पलटवार केलाय. भाजपनं भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय अशी टीका वडेट्टीवारांनी केली. भुजबळांनी जी.आर. रद्द करावा, तुमच्या पाया पडेन, आयुष्यभर सोबत राहीन असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. भुजबळांनी बीडच्या सभेत टार्गेट केल्यानंतर आता वडेट्टीवारांनी त्यांच्यावर पलटवार केलाय. नागपूरच्या मोर्चानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे भुजबळांना माझ्या अंगावर सोडलंय असा पलटवार वडेट्टीवारांनी केला. नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं, हा माझा स्पष्टपणे आरोप आहे. त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना मी कधीही क्रॉस केलं नाही. भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही. भुजबळांनी बीडच्या सभेत वडेट्टीवारांचा जरांगेंसोबतचा जुना व्हिडिओ दाखवला होता. त्यावरही वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलंय. मी जरांगेंना भेटलो ते फक्त 2800 नोंदी सापडल्या त्याबद्दल, दुसरा उद्देश नव्हता असंही वडेट्टीवार म्हणाले. तर मी आजही कुणबी मराठा नोंदींच्या विरोधात आहे असंही वडेट्टीवार म्हणाले. या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होतं, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. त्यावेळेस भुजबळ साहेब सुद्धा मंत्रिमंडळात आहेत ना, त्या ठिकाणी विखे पाटील जर जाऊन ते करू शकतात तर कॅबिनेटमध्ये सुद्धा तो विरोध ते केले म्हणतात. मला आम्ही त्यांचं स्वागतच केलं. तो 2 सप्टेंबरचा जी.आर. मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो. तो जी.आर. रद्द करा. तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही ओबीसीचे आश्रयदाते आहात, पण तो जी.आर. रद्द झाला तर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि
भुजबळ साहेबांना सांगेन की आयुष्यात तुमच्या नेतृत्वामध्ये ही लढाई तुम्ही जोपर्यंत लढाल त्या लढाईमध्ये मी सामील होईल. अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा केल्यानं सभेला गेलो नव्हतो असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. ते म्हणतात की अंबडच्या सभेमध्ये आलेत नंतर आले नाहीत. अरे अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली तिथे. आपण लढाईमध्ये मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का? पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये मला अजिबात बोलवलं नाही. एकंदरीतच बीडच्या सभेनंतर वडेट्टीवार आणि भुजबळ या दोन ओबीसी नेत्यांमध्ये चांगलंच वाजलंय. पुण्यामधल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले. जमीन व्यवहार प्रकरणामध्ये राजू शेट्टींनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते. पुण्याच्या जैन बोर्डिंगचा वाद आता हायकोर्टात पोहोचलाय. या वादात आता मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घातले. या जमीन व्यवहाराला मुख्यमंत्री फडणवीस स्थगिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर असताना आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. जैन बोर्डिंग मधल्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. विद्यार्थ्यांची ही याचिका सरकार, धर्मादाय आयुक्त आणि विश्वस्त मंडळाच्या विरोधात करण्यात आली आहे. येत्या 13 नोव्हेंबरला याचिकेवर सुनावणी होणार आहे. जैन बोर्डिंगची विक्री बेकायदेशीर केल्याचा जैन समाजाचा आरोप आहे. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जैन समाजानं भव्य मोर्चा काढला होता. अंदाजे 3200 कोटींची ही जमीन अवघ्या 265 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पार्टनर असलेल्या कंपनीनं जागा घेतल्याचा आरोप आहे. पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे. 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे. याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय, प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. पुण्यातील शिवाजीनगरमध्ये जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा आहे. या जागेवर दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणा केली होती. विश्वस्त या जागेचा विकास करण्यास इच्छुकही होते, पण जैन समाजातील काही लोकांनी याला विरोध केला. काही दिवसांपूर्वी या जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजानं केलाय. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियमांची पायमल्ली केल्याचाही आरोप करण्यात येतोय. दरम्यान मुरलीधर मोहोळांनी पुण्यात आल्यानंतर बोलणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं, तर दुसरीकडे समाजाची जागा परत घेणारच असा इशारा आंदोलक जैन मुनींनी दिला. ठाकरे बंधूंची युती पक्की आहे. ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत आहे असं संजय राऊत म्हणाले. तसंच स्थानिक निवडणुकांसाठी महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी आहे असं राऊतांनी म्हटलं. यावर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार. ही युती पक्की आहे. महाविकास आघाडी, मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो, उत्तर देतोय की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी होता. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशा प्रकारची कोणतीही चर्चा कोणामध्ये झाली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत, मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी. त्यांनी हे पक्षाच्या वतीनं अधिकृत स्वरूपाचं जर त्यांचं हे वक्तव्य असेल तर त्याची नोंद घेण्यात येत आहे. काँग्रेसला एक विचारची एक त्यांची जी परंपरा आहे आणि पद्धती आहे त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. अधिकृत स्वरूपामध्ये अजून कुठलाही वार्तालाप त्यांच्याशी झाला नाही. ठाकरे बंधूंची युती पक्की आहे. ठाण्यामध्ये 75 जागा जिंकणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. 2 ठाकरे सप्पे भारी, ठाकरे ठिकऱ्या उडवणार असा इशारा सुद्धा राऊतांनी दिला. दरम्यान बोलून जागा येणार नाहीत असा टोला प्रताप सरनाईकांनी लगावला आहे. ठाण्याच्या लढाईत आता ठाकरेंची शिवसेना इशारे देत मैदानात उतरली. ठाण्यात 2 ठाकरे सप्पे भारी असा नारा संजय राऊतांनी दिलाय. महापालिका निवडणुकीत 2 ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार असंही राऊतांनी म्हटलंय. आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार. आमचाही नारा 75 पार आहे. बोला, अहो 2 ठाकरे आहेत ना,
दोन ठाकरे सप्पे भारी बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील. हा सोबत आहे का, तो सोबत आहे का, या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. संजय राऊत सकाळी सकाळी काय बोलताय ना, ह्याचं आम्हाला काही ज्ञानच नसतं किंवा काही माहिती नसतं. हो, बोलून फक्त जागा येतात का? बोलून वल्गना करणं आणि प्रत्यक्षात काम करणं. खरं तर संजय राऊतांच्या ह्या सकाळच्या भोंग्यामुळे त्यांच्या जागा कमी होणार आहे, एवढं मात्र नक्की. त्यांची ऐपत नाही. आपण राहतो त्या भांडूप गावात प्रथम शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि नंतर ठाण्यात 75ची भाषा करा. ठाण्यात दोन्ही ठाकरे एकत्र लढणार असल्याची घोषणाच राऊतांनी केली. राऊतांच्या या दाव्यावर श्रीकांत शिंदेंनीही प्रत्युत्तर दिले. तर राऊतांच्या मदतीला मनसेचे अविनाश जाधवही धावून आले. मुंबई MMR रिजन असेल किंवा महाराष्ट्र असेल, मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे महायुतीचे जे आहे हे महापौर बसतील, नगराध्यक्ष बसतील. त्यांचा जो दावा एवढा कॉन्फिडन्स, आता थोडे दिवस जाऊ द्या ना. कॉन्फिडन्स त्यांना विधानसभेमध्ये पण होता की जर EVMचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 पारचा जो आकडा काढलाय तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू. राऊत साहेब जे आहेत ते दरवेळेला जे बोलतात त्याच्या नेमकं उलटं होतं. विधानसभेचं तर म्हणजे मुख्यमंत्र्यांचं फक्त नाव डिक्लेअर व्हायचं राहिलं होतं अशी परिस्थिती होती आणि दुसरीकडे भाजपचे 137 आमदार निवडून आले. त्याच्यामुळे त्यांनी असं बोलत राहावं, त्याच्या उलटं नेमकं निश्चितपणे घडत राहावं.